पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे सर्वांगीण परिवर्तन. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गत 12 वर्षात देशाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली असून या 12 वर्षात भारताची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा उंचावण्यासह आर्थिक, सामाजिक, पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणलं आहे. त्यामुळे देशाच्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालेला असून त्यांच्याही जीवनात परिवर्तन घडून आले असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले असून या कार्यकाळात झालेल्या विविध निर्णयांची या कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार निलंगेकर बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4398 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती देऊन माजी मंत्री आमदार निलंगेकर म्हणाले की त्यांच्या नेतृत्वात गत 12 वर्षात भारताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सुमारे 25 कोटी नागरिकांना गरीब रेषेबाहेर काढण्यात यश आलं असून 81 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे. देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी ठोस पावले उचलली होती. महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू करत लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याचा लाभ देशातील 3 कोटी महिलांना झाला असल्याचं आमदार निलंगेकर यांनी सांगितलं. गत 12 वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यासह मराठवाड्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून याचा लाभ लातूर जिल्ह्यालाही मिळाला असल्याचं सांगून आमदार निलंगेकर म्हणाले की देशातील 4था आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी प्रकल्प लातूरला सुरू झालेला असून लवकरच या ठिकाणी प्रत्यक्षात उत्पादन सुरू होईल असं सांगितलं. 2014 पूर्वी लातूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. आता लातूरला 4 राष्ट्रीय महामार्ग मिळाले असून 2 लवकरच सुरू होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक नागरिक 12 वर्षात केंद्र सरकारच्या एकातरी योजनांचा लाभार्थी असून आगामी काळातही देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबद्ध असेल अशी ग्वाही आमदार निलंगेकर यांनी दिली. सध्या जगात आर्थिक मंदी असली तरी भारताला त्याचा कोणताही फटका बसलेला नसून देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण झाली असल्याचं आमदार निलंगेकर यांनी स्पष्ट केलं. लातूर जिल्ह्याला आगामी काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मंजूर होतील असं सांगून लवकरच नवीन 5 रेल्वेही लातूरला मिळणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली. भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी प्रास्ताविक करताना लातूर शहराला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या विविध लाभांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला शहर जिल्हा सरचिटणीस प्रवीण कस्तुरे, संजय गीर, निखिल गायकवाड, रागिणी यादव, प्रमोद गुळे यांची उपस्थिती होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.